स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंकिता लाजली इकडे काय काय होतंय. आमच्या सोसायटीत होणार आहे दहीहंडीचा कार्यक्रम आणि आता आम्ही बनवतोय नेहमीप्रमाणे. आम्ही दोघी गोपाळकाला आता आम्ही सुरुवात केली आहे. पोहे लाह्या त्याने ते पाटीमध्ये काढले आहे. आता दही आणि ताक थोडं घुसळून घेते. ज्योत्स्ना पण आली मदतीला, पाणी मिरचीला आली आहे. आमच्या सोसायटीत असंच जे सगळे एकत्र करून आणि हे झालं का मग तयार होणार आहे. ड्रेस घालून नंतर व्यवस्थित दही पण थोडी घुसळून आणि टाक त्याच्यात दही हे ताक टाकू का मी चमचे चिवे त्याच्यातून अंदाज कमी टाकतो. हो ना, अर्धीच टाकतो मी. नंतर मग आता साखर मीठ मिक्स करून घेते. मीठ एवढं चालेल लागेल ना? हा लागेल लागेल. काही थोडं टाकू का? खाली कमी तयारी पण बघून मिरची आणि थोडं गरमरीतच केली का. तिखट आहे, लहान मुलं पण आहे म्हणून कमी टाकतात तिखट. अजून पाणी टाकू का नको? बस पाहिजे पाणी शोधतं ना पोळी. अजून हा ही बाई डॉन घाबरतोय. यक्षू घाबरतोय दादा. त्याची भीती घाल बरं. खाता पण येणार नाही ना आपल्याला. ते हे करायचंय ना. गोपाळकाला तयार झालाय. आता थोडं मुरू देऊ. आता थोडं पोह्यांमध्ये हे मुरेल दही ताक तो थोडा मोकळा मोकळा होऊन जाईल. आता वर चावरून घेतो आम्ही. मग सोसायटीत खाली पार्किंगमध्ये दहीहंडीची सुरुवात झाली. मग लहान मुलांनी धमाल मस्ती करत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला. इकडे
मग दहीहंडीनंतर रात्री ऋतुविकाच्या घरी कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होता. आमच्या यक्षला पहिले त्याने सजवण्याचं सुरुवात केली. ते बघा कसे सजवताय दोघी. ओपन करायची ना ती घे म्हणजे त्याला बघा आमचा विवांश पण छान तयार झाला आहे. खूप छान कृष्ण बनला आहे आणि तो रूप पण त्याचं खूप छान दिसतंय.
रात्री 12 नंतर मग कृष्ण जन्म झाला. नंतर मग सर्वांनी आरती केली. अशा प्रकारे आमच्या सोसायटी दहीहंडीचा आणि कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम खूप छान झाला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.